त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये। या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी। आणि आपण चर्चेला सुरुवात करूया। गणेश खणकर आपल्या सोबत आहेत। गणेश खणकरजी, एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये पंतप्रधान मोदींना थेट उतरवायची गरज होती? असं आहे की आम्ही काही पंतप्रधान मोदींना या कॉम्पिटिशन मध्ये उतरवलेलं नाही। काल तुम्ही एक भाषण जर तुम्ही नीट पूर्ण ऐकलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दोन गोष्टी स्पष्ट केल्या। एक तर या मुंबई शहरामध्ये जी आता चर्चा ब्रँड आणि ब्रँड या संदर्भात जी सुरू आहे, तर हा ब्रँड काय आहे हे त्यांनी सांगितलं। आमच्याकडे मोदीजींचा चेहरा आहे, ज्या चेहऱ्याने या देशाचा विकास केलाय आणि काय विकास केलाय ते आपण सगळे पाहतो। ते काही केवळ आम्ही सांगतो म्हणून नाही, तर जागतिक स्तरावरती आज जगामध्ये सर्वात वाढणारी, वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा अख्खा उल्लेख होतोय। आणि या मुंबईकरांच्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत की मुंबईसारखं झालं पाहिजे शहर, भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे, वेगानं विकसित झालं पाहिजे। अनेक समस्या मुंबईमध्ये आहेत। जसं देशभरामध्ये विकासाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे, वेगवेगळे महामार्ग होत आहेत, रेल्वेचे मार्ग होत आहेत, अनेक ठिकाणी एअरपोर्ट्स डेव्हलप होत आहेत, गरिबांना धान्य मिळते, हे देशभरात सुरू। अगदी त्याच पद्धतीनं मुंबई शहरामध्ये आरोग्य सेवा मिळाव्यात, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन मिळावं। जी आज रोज ट्रॅफिकची समस्या आहे, कोस्टल रोडचं काम सुरू झालंय, रस्त्यांची नवीन निर्मिती झाली पाहिजे, जो त्या ठिकाणी रोडमॅप आता सुरू आहे देशाच्या विकासाचा, अगदी तोच इथे आला पाहिजे। म्हणून आमच्या पुढे जो चेहरा आहे तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे। म्हणून आम्ही तो लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलोय। त्यांना जे वाटतं, त्यांना जे अपेक्षित आहे, अगदी त्याच पद्धतीचा विकासाचा चेहरा या मुंबईमध्ये देखील आम्ही देखील आणू, म्हणून आम्ही ते सांगतोय लोकांना। डॉक्टर राजू वाघमारे, ठीक, डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला नाही एकनाथ शिंदेंचा नावाचा ब्रँड करावासा वाटला? नाही नम्रताजी, एकनाथ शिंदे नावाचा ब्रँड करावासा वाटण्याची गरजच नाही। महाराष्ट्रातल्या जनतेने आदरणीय एकनाथ शिंदेंना ब्रँड बनवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला जर ब्रँड किंवा जननेता म्हणून जर कोणाला महाराष्ट्रातली जनता ओळखत असेल तर ते एकनाथ शिंदेंना, म्हणजे मी तर जाहीर आमंत्रण आहे, पब्लिक ज्यावेळी जातं, साहेब ज्यावेळी ज्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जातात त्या कानाकोपऱ्यात लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून ते ज्येष्ठांपासून सगळे जण अगदी आतुरतेने आणि आवर्जून त्यांच्या भेटीसाठी अगदी तिथे तिष्ठत असतात आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात। हे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी लक्षात येतं आपल्याला की ब्रँड जो आहे, मगाशी आदरणीय देवेंद्र फडणवीस जी म्हणाले भाषणात की ब्रँड हा जनमानसातून यावा लागतो। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते आदरणीय मोदी साहेबांसारखे जनमानसातून आलेलं नेतृत्व आहे, जे जनमानसांच्या सुखादुःखात मिसळणारं नेतृत्व आहे, जे जनमानसांना सपोर्ट करणार आहे, त्यांना पायावर उभं राहणार आहे, त्यांना एक आधार स्तंभ म्हणून उभं राहणारं दीपस्तंभासारखं नेतृत्व आहे। आणि त्याच्यामुळे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब हे ब्रँड झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही ब्रँड करावा लागेल किंवा ब्रँड होईल किंवा ब्रँड आम्हाला करायचा अशातला भाग नाही। महाराष्ट्रातल्या आया बहिणींनी आणि जनतेने एकनाथ शिंदेना ब्रँड बनवलेला आहे। त्याच्यामुळे जे घरात बसणारे आहेत, जे फेसबुकच्या माध्यमातून बोलतात,
ज्यांना स्वतःचा वारसा नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन त्यांच्या नावावर आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात, ते ब्रँडच होऊ शकत नाहीत ना. कारण ठीक आहे, brand आपण विचारूया होण्यासाठी- आपण brand विचारूया होणं- ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिश गाडवे आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले आहेत. अनिश गाडवेजी, राज ठाकरेंनी अजून अधिकृतरित्या दुजोराही दिलेला नाहीये, काही बोललेले नाहीये, फक्त उद्धव ठाकरेंकडूनच चालू आहे आमचा ठाकरे ब्रँड. कशा पद्धतीने चालू आहे ते एका माणसाचा ब्रँड, मग ब्रँड का म्हणायचा त्याला? आणि अशा पद्धतीने मग विरोधक टीका करतायत. आता विरोधकांचं तुम्ही सोडून द्या, हे जे बसलेत ना महाशय वाघमारे साहेब, हे ब्रँड सांगणार बाळासाहेबांचा, हे ब्रँड सांगणार बाळासाहेबांच्या विचारांचा आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचा. अहो अजून तर तुम्ही तुमच्याच माहितीप्रमाणे मी सांगतो की अजून एकत्र यायचंय, अजून घोषित व्हायचंय. आता मला सांगा, घोषित व्हायच्या आधी एवढी धुरी आणि मिरची उठत असेल तर नंतर काय होणार? यांनी सांगावं. काल परवा जे काँग्रेसमधून या शिवसेनेमध्ये यांच्या शिंदे गटामध्ये आले, काल परवा आले, त्यांनी आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवावेत. काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये सेक्युलर असलेले आम्हाला हिंदुत्व शिकवायला लागले. यांच्याकडून शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. आणि ब्रँड हा कायम विचारांचाच असतो, लक्षात घ्या. ब्रँड हा विचारांचा असतो आणि आम्ही बाळासाहेबांचे, हिंदुत्वाचे, शिवसेनेचे आणि ठाकरेंचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. आणि कालपर्यंत ज्या राजसाहेबांच्या मतांवर 4-5 खासदार वाढवलेले आपले जे 10-12 आलेत ना यांचे, हे राज ठाकरेंच्या त्या बैठकांचे, मनसेच्या बैठकांचे, मनसेच्या सभांचे परिणाम आहेत. नाहीतर यांचा बँड वाजला होता लोकसभेमध्ये, उरकले होते 10च्या आतमध्ये. यांनी शिकवावं आम्हाला शिवसेनेला. म्हणजे ठाकरे ब्रँड मुंबईची, महाराष्ट्राची जनता दाखवून दे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की लोकसभेला सुद्धा जे खासदार आले ते ठाकरे ब्रँडमुळे आले, असं म्हणताय तुम्ही अनिश गाडवे? आम्ही सौम्य आहोत, आमच्या सौम्यपणाला सौम्यपणाने घ्या. ज्या दिवशी आमचा पक्ष आम्हाला आदेश देईल आणि आमच्या शिवसेना भाषेत सुद्धा बोलून दाखवू तुम्हाला ब्रँड काय असतो ते. ठीक आहे. गणेश खणकर, हे इंटरेस्टिंग आहे. ठाकरे ब्रँड लोकसभेला कामाला आला तुम्हाला? नाही, एक दोन गोष्टी जरा मला थोडस क्लिअर करायचंय. अनिश गाडवे जे असं म्हणाले की ज्या दिवशी पक्ष आदेश देईल त्या दिवशी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, ही तुम्ही काय धमकी देताय काय? म्हणजे नेमकं मला थोडं क्लिअर करायचं झालेलं, ते काय तुम्ही काय बोलू इच्छित आहे? तुमचं ऐकण्यात थोडं कमी झालं मला वाटतं. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नसेल तर माईक व्यवस्थित घ्या किंवा ते हेडफोन्स व्यवस्थित घाला. आम्ही आमच्या ठाकरे स्टाईल मध्ये बोलून दाखवू तुम्हाला, आमच्या भाषेत बोलून दाखवू. आता आमची भाषा ही तुम्हाला भाषा म्हणजे लँग्वेज कळत नाही मला वाटतं. लँग्वेज ही भाषा असते, भाषा एक विचारांचं साधन आहे. हे कदाचित तुम्हाला माहित नसावं. आता तुम्ही ठीक आहे, आपल्याला इथे कुठल्याही हिंसेकडे चर्चा वळवायची नाही. अनिश गाडवे, फक्त एकच छोटीशी माझी क्वेरी, त्याचं उत्तर द्या. हा जो ठाकरे ब्रँड तुम्ही म्हणताय, हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून आहे की फक्त उद्धव ठाकरेंचा आहे? ठाकरे, आता बघा, मनसे असेल, शिवसेना असेल, हा दोन्ही मिळून ठाकरे बंधूंचा हा ब्रँड आहे. आणि ठाकरे हाच ब्रँड आहे. याच्यामध्ये प्रबोधनकार येतात, याच्यामध्ये बाळासाहेब येतात, याच्यामध्ये राजसाहेब येतात, याच्यामध्ये उद्धव साहेब येतात. हा ठाकरे ब्रँड आहे. ठीक आहे. पुढे राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही ही पुढची गोष्ट आहे, पण तुम्ही स्पेसिफिकली हे क्लिअर केलं, हे बरं झालं. गणेश खणकरजी, लोकसभेला ठाकरे ब्रँडचा तुम्हाला खूप उपयोग झालाय म्हणून एवढे तरी तुमचे खासदार निवडून आले, त्यांचा दावा आहे असा. अहो असं आहे नम्रताजी, शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी शिवसेना आहे यामध्ये संजय राऊत मोठे की मी मोठे याची जवळ काही स्पर्धा सुरू झालेली आहे. ते संजय राऊत सकाळी रोज अमर भूपाळी देत असतात, आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता ह्यांच्याच पक्षाच्या सभांमध्ये लक्ष देत नाही तसं, अहो तुमच्या पक्षातनं स्पेसिफिक प्रवक्ते आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर द्यायला ठेवलेले. आता यासाठी तुम्ही समाधानी आहात की असमाधानी आहात? नाही, माझा समाधानाचा प्रश्नच नाहीये. तुम्ही म्हणताय लक्ष देत नाही म्हणून त्याच्यावर फक्त मी स्पेसिफिकली क्लिअर केलं. आम्ही आमच्या बाबतीत उत्तर देत असतो की नम्रताजी. बर. आणि राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्यायचं असतं, ते आम्ही देतोय. बर, बरोबर की नाही? आता म्हणजे लोकसभेच्या त्या अगोदर तुम्ही नीट बघितलं तर दसरा मेळाव्याला संपलेला पक्ष, विनाशर्त पाठिंबा, हे सगळे आम्ही नाही म्हणालो, यांच्या पक्षाचे जे कार्यकारी अध्यक्ष तेच बोलत होते. त्यामुळे
आज या ठिकाणी प्रवक्ते आलेत आयदर हे त्यांच्या मुख्य विवादापासून कटलेले आहेत किंवा यांच्याकडे नाही नाही अनिश गाडवे यांना मुद्दा पूर्ण करू दे. मी तुमच्याकडे क्रॉस साठी येते. आपण मध्ये बोलल्याने मुद्दे ऐकू येत नाहीत. मी तुमच्याकडे क्रॉस साठी येते. त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा निर्णय. लोकांसमोर काय न्यावं हा त्यांचा विषय. परंतु काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे क्लिअर कट सांगितलं आणि नम्रताजी मी स्पष्टपणे सांगतो, मी संघाचा स्वयंसेवक होतो, भारतीय जनता पक्षाचं खूप लहान वयापासून काम करतोय, पण होय हे मी अभिमानानं सांगेन की होय कॉलेजमध्ये असताना त्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून आम्ही बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकलेली आहेत. आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांनी एकदा जर का शब्द दिला, हात वर केला, तर बाळासाहेबांनी तो कधीच परत घेतला नाही. त्यांनी हिंदुत्वाच्या नावाने जे काही राजकारण केलं, जे काही आमच्या युवकांच्या मनामध्ये जे ज्वाजल्य पेटवलं, त्याची राख रांगोळी उद्धव ठाकरेंनी केली. नको ते विषय तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं, कोणाबरोबर युती करायची हा त्यांचा विषय आहे. पण मला एक उदाहरण, नम्रताची वेळ द्या, मी एक उदाहरण तुम्हाला देईन. हे तेच बाळासाहेब होते त्यावेळी अटलजींनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी एका शब्दात सांगितलं, अटलजी आप पहिले सरकार बनाइए, मंत्री मैं बाद में देखूंगा, आपसे बात करूंगा. हे अटलजींनी सांगितलेलं उदाहरण आहे. हेच ते उद्धव ठाकरे म्हणजे काल देवेंद्र फडणवीस यांनी उदाहरण दिलं की 17 साली ज्या वेळेला निवडणूक झाली आणि मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेचा फोन आला, महापौर पद शिवसेनेला हवंय, सोडून दिला विषय. पण तेच 19 साली केवळ एका मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी काँग्रेस सोबत युती केली. जे पुढे काय घडलं ते मी नाहीच सांगणार. टिपू सुलतानच्या म्हणजे गार्डनचं उद्घाटन पालकमंत्री कोण? आदित्य ठाकरे. आणि आज चर्चा हिंदुत्वाची करणार आणि नाव बाळासाहेबांचं घेता. किमान एवढं तर करू नका. एवढीच तुम्हाला विनंती आहे, बाकी काय करू शकतो आम्ही. नाही माझा गणेश खणकरजी एक छोटासा प्रश्न असा आहे की आता ब्रँड बद्दलच आपण बोलतोय, ठाकरे ब्रँड बद्दल ते सांगतात आमचा ब्रँड ठाकरे. तुम्ही आमचा ब्रँड मोदी सांगितला. मुंबईच्या निवडणुकीमध्ये तुमचा एवढा इंटरनॅशनल ब्रँड उतरवायची गरज होती का? इथे तुम्ही सांगितलं आमचा ब्रँड अमित साटम किंवा आमचा ब्रँड देवेंद्र फडणवीस सांगू शकला असतात की. अहो सर, नम्रताजी आम्ही एका वाक्यात सांगितलं, या देशामध्ये जो विकास सुरू आहे त्याच पद्धतीचा विकास मुंबईत करायचा आहे. म्हणून आमचा आदर्श काय, तर आम्ही तो आदर्श सांगितला. होय आमचा ब्रँड तो असतो. आता तुम्ही त्याला ह्या इथे आणून उतरवायचं तुम्हाला असेल, तुम्ही करू शकता. आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी एक बाब स्पष्ट केली, महापौर युतीचा होईल, आम्ही एकत्रित आहोत आणि राहणार आहोत. हे येणार आहेत की नाही यांचा प्रश्न आहे, ते सोडवतील की. ठीक आहे. महापौर पदावरती यायचंय मला, महापौर ठीक आहे, महापौर पदावरती यायचंय आणि मला शिवसेनेलाही प्रश्न विचारायचा. मात्र अनिश गाडवेंना काही याच्यावरती मुद्दे मांडायचे. अनिश गाडवे. नम्रताजी अगदी 1 मिनिटाची फक्त वेळ द्या, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. यांनी आता मी यांच्या 4 प्रश्नांची उत्तरं देतो. विषय ठाकरे ब्रँडचा हे बाळासाहेबांची भाषणांपर्यंत पोहोचले. यांनी अगोदर आपल्या अटलजींच्या त्या तत्वांवर मूल्यांवर राहावं. अटलजी म्हणाले होते, सरकारें आएगी जाएगी, सरकारें बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये लोकतंत्र रहना चाहिए, ये लोकशाही रहनी चाहिए. आम्ही असू नसू हे पाळतात ती तत्व. यांनी तत्व शिकवावी. दुसरी गोष्ट, हे म्हणतात आम्ही त्यांना काय बिनशर्त पाठिंबा वगैरे म्हणालो. मला एक सांगा, नारायण राणे तुमचे नेते आहेत की नाही? ते नितेश राणे कोकणातले तुमचे नेते आहेत की नाही? 0+20 ज्यांचा अपमान केला त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 0+20 बरोबर 0. हा 0+0 बरोबर 0. हा कुणाचा अपमान होता? ज्या नारायण राणेंची स्वतःची खासदारकी सन्मान्य राजसाहेबांच्या त्या कोकणातल्या सभेमुळे आली. ती 40,000ची मतं मनसेची नसणार तिथे. जी वाढीव तुम्हाला 40ला, चला आपण ते पैसा वगैरे हे सगळं सोडून दिलं. चला एक मिनिट, खणकरजी त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. खणकरजी. 40,000 कुठून आले? बरं, तुम्ही आदित्य साहेबांचे मंत्रिपद सांगता, तुम्ही उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद सांगता. जे उपमुख्यमंत्री पद संवैधानिक होतं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस 2.5 वर्ष बसले. कसे काय बसले? आज 2-2 इकडून एक आणि इकडून एक तुम्ही घेऊन बसले. ते कशाच्या जीवावर घेऊन बसले? असंवैधानिक आहे ना. मग तेच तर शिवसेना मागत होती तुमच्याकडे. ते त्यावेळेस प्रेमाने दिलं असतं तर आज हे वेगळे वेगळे झाले असते का? आज हा तुमचा जो डाव चाललाय हा तुम्हाला करायची गरजच नसती पडली. आणि पुढची गोष्ट म्हणजे आदित्य साहेबांवर बोलण्याच्या आधी जरा जय शहाने त्या कालच्या मॅचेस का भरवल्या, क्रिकेटच्या मॅचेस का भरवल्या? तो क्रिकेट तुम्हाला का एवढा गरजेचा वाटला? तो व्यापार एवढा का गरजेचा वाटला? खणकर, जरा कणखरपणे सांगा आम्हाला.
ठीक आहे. नाही, कसं आहे माहितीये एक तर का की कोणी नम्रताची कुणावर मी टीका वेळ केली घेत कोण नाही. कुठल्या पक्षातून पण आलाय ह्याच्यावरनं जर आपण पर्सनलाइज कमेंट करायला लागलो ना तर personal नाही, प्रत्येक personal पक्षाची नाही. बोटं ही दगडाखाली आहेत, त्याच्यामुळे त्या विषयात आपण जाऊया नको. माझा राजू वाघमारे यांना प्रश्न आहे. राजू वाघमारेजी, महापौर पदाचा मगाशी विषय गणेश खणकर यांनी काढलेला होता. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या चर्चेत बोलताना नक्की म्हटलंय की महायुतीचाच महापौर बसणार, पण त्याला एक ॲस्ट्रिस्क आहे, कंडिशन अप्लाय आहे. पुढे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय कोण सोबत आलं तरी कोण सोबत नाही आलं तरी, आणि हे स्पेसिफिकली मित्र पक्षांसाठी आहे, कारण त्याच्या पुढे त्यांनी त्यांच्या विरोधकांसाठीचं वाक्य म्हटलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये. आम्ही पण पहिल्यापासून म्हणतोय की या मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे आणि तो महापौर सामान्य असणार आहे की ज्याला सामान्याच्या भाषा कळतात असाच महापौर महायुतीचा जो आहे तो या मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे. त्याच्यामुळे इतरांना जे स्वप्न पडतायत शेख चिल्ली सारखी, त्यांनी त्यांची स्वप्न बघावी, पण महायुतीच्या पुढे मला वाटत नाही की यांच्याकडे तेवढ्या सीट, तेवढे उमेदवार किंवा उमेदवारही उभे राहण्यासाठी तयार आहेत की नाही हा प्रश्न आहे. नाही, ते ठीक आहे, विरोधकांचं आपण नंतर त्याच्यावरती बोलूया. मात्र इथे मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे बोललेलं आहे त्याचा थेट ते सांगताना जरी महायुती सांगत असले तरी कुणी सोबत आलं तरी किंवा कुणी सोबत आलं नाही तरी, हे जेव्हा ते मित्र पक्षांसाठी बोलतात याचा अर्थ त्यांनी स्वतःचा डॉमिनन्स, आपलं तिथलं अस्तित्व हे कणखर असणार आहे, आमचाच महापौर बसणार आहे, मित्रपक्ष सोबत आले तरी नाही आले तरी, हे स्पेसिफिकली सांगतायत ते. नाही, मला वाटत नाही. कारण एक लक्षात घ्या की या निवडणुकांमध्ये किंवा विधानसभेच्या किंवा इव्हन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जो पक्ष जास्त सीट लढवतो, ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतात त्यांचाच शक्यतो महापौर बसतो किंवा त्या दोन्ही पक्षामध्ये ठरवलं जातं की किती वर्ष तुमचा महापौर बसेल, किती वर्ष आमचा बसेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुष्कळ इफ्स अँड बट्स आहेत. पण एक गोष्ट शाश्वत आहे ती म्हणजे महायुतीचाच महापौर बसेल. आणि दोन्हीही नेते, आमचे तिन्ही नेते महायुतीचे हे पहिल्या दिवसापासून सांगतायत की मुंबई महानगरपालिकेची अगदी ही एकवाक्यता नक्की आहे की आम्ही महायुती म्हणून लढणार आणि महायुतीचा महापौर तिथे बसणार, ही एकवाक्यता नक्की आहे. पण तुम्ही जे इफ्स अँड बट्स बद्दल बोललात, आता ब्रँड काल जाहीर करताना त्यांनी ब्रँड मोदी जाहीर केलेला आहे. आता ह्या ब्रँड मोदी हा ब्रँड शिंदे यांना ओव्हरशॅडो करेल असं नाही वाटत तुम्हाला? आणि ओव्हरशॅडो झाली तर तुम्हाला मोठा भाऊ मुंबई महापालिकेत होता येईल असं वाटतंय? नाही, एक लक्षात घ्या की मोदींचा ब्रँड हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांपेक्षा नक्कीच मोठा आहे, याच्यामध्ये वाद नाही. आणि तो ओव्हरशॅडोचा डेफिनेटली प्रश्नच येत नाही, कारण मोदी साहेबांनी एवढा मोठा ब्रँड या भारतामध्ये नाही आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते महाराष्ट्रात आणि मुंबईतला हा सगळ्यात मोठा ब्रँड आताच्या तारखेला आहे. त्याच्यामुळे आमचा ब्रँड आम्ही घेऊन मुंबईच्या महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणुकींसाठी आम्ही उतरतोय. आणि त्या ब्रँडचा फायदा विधानसभेमध्ये तुम्ही बघितला असेल. विधानसभेची निवडणूक महायुतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही लढवली आणि कधी नव्हे ते बहुमत महायुतीला प्राप्त झालं. भाजपचे 132-33 आमदार आले, आमचे 60 आमदार आले, 80 जागा लढवून. अजितदादांचे 40 आले. ही निवडणूक जी होती ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही लढवली होती. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हा ब्रँड तर झालेलाच आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुसरे ब्रँड आता एकत्र आम्ही आता हे स्वतः ब्रँड होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे ना राज ठाकरे स्वतः ब्रँड होऊ शकत. त्याच्यामुळे आता यांची पंचायत अशी झालेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तर महाराष्ट्रातला मोठा ब्रँड आहे. त्याच्यामुळे त्यांचा सहारा घ्यायचा, प्रबोधकारांचा सहारा घ्यायचा. पण त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार काही अवलंबायचे नाहीत. ठीक आहे. आता काय माहितीये का, तो त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे त्याच्यामुळे ते ब्रँड नेम ते वापरणार. अनिश गाडवे, माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. अनिश गाडवे, मला खणकर यांची कॉमेंट घ्यायची थोडक्यात.
सर्वप्रथम वाघमारे साहेब तुमचं बाळासाहेबांचं प्रेम आम्हाला खूप चांगलं माहितीये. ठीक आहे, जाऊ दे, तुमच्या मी बाजूला ठेवतो. पण आता तुम्ही म्हणाला शिंदेच्या चेहऱ्यावर महायुतीने निवडणुका झालेल्या आणि सर्वात जास्त जागा 234 काय त्यांना मिळाल्या. मग शिंदे मुख्यमंत्री का नाही झाले? मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का झाले? आता ह्यांचं कॉन्ट्रडिक्शनरी विधान ऐका तुम्ही. आता म्हणाले ज्याचे सगळ्यात जास्त नगरसेवक येणार त्याचा महापौर बसणार, ही एक सर्वसाधारण नीती आहे. मग 56चा आम्ही मुख्यमंत्री बनताना पाहिलेला आहे की. मग आपल्या विधानांशी फारकत घेऊ नका. सर्वप्रथम 84 जागेवर मागच्या वेळेस भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना संघर्ष झालेला आहे. आज यांनी 104 बाहेरून भरलेले आहेत. आता हा संघर्ष शिवसेना म्हणजे भाजपा विरुद्ध शिंदे गट असाच होणार आहे की काय? मग ह्याच्यावर ह्यांनी क्लिअर करावं. आमचा ब्रँड स्पष्ट आहे. आमचा ब्रँड ठाकरे आहे. आमच्या ब्रँड ठाकरेमध्ये हा सर्वसमावेशी ब्रँड ठाकरे आहे. पण ह्यांचा ब्रँड नेमका संघर्ष दोघांमध्ये म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन मधनं आउट करताय की काय स्वतःला अनिश गाडवे? मोदी की शिंदे? तुम्ही कॉम्पिटिशन मधनं आउट करताय का स्वतःला? मोदी की शिंदे? नम्रता ब्रँड मोदी की ब्रँड शिंदे? कधीच सर्वसमावेशक ठीक. असत मला नाही. अगदी शेवटची 15 सेकंद. खणकरजी नाही, काय झालंय नम्रताजी, आज शिवसेनेच्या म्हणजे उभाटाच्या प्रवक्त्यांचा झालाय गोंधळ. तो जो प्रश्न ते वाघमारेने विचारतायत, माझं एकच तुम्हाला सांगणं आहे, अहो तुमचा ब्रँड आहे, तुम्ही हे सगळं गणित सांगताय, तर मग 2019ला जेव्हा तुमचे आमदार किती आणि आमचे आमदार किती आहे तुम्हाला माहिती होतं, तेव्हा मुख्यमंत्री पदाचा कशाला आग्रह धरत होतात? जे उपबाजूला बसवले तेच तर मागत होतं तुमच्याकडे त्यावेळेसही 2015 मध्ये आणि 19 मध्ये काय घडलं त्याचे मी क्लिप्स आता तुम्हाला ठीक आहे. थोडक्यात मुंबई महापालिकेमध्ये हे वॉर ऑफ ब्रँड्स होणार आहे, एवढं नक्की. वॉर ऑफ ब्रँड